मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 18 जूनचा अतिशय सॉलिड आणि खरंच धमाकेदार भाग तुम्ही बघत आहात। आपल्याला बऱ्याचदा असंच अचानक धमाकेदार एपिसोड दिसतात। या मालिकेची ती खासियतच। आज रविराज आणि प्रतिमा आत्या आलेत बर का। मजा आली त्या आल्यावरती प्रियाची। आता अर्जुन सुरुवातीपासून सांगते, अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको दिवसभर काम करून थकल्यावर तुझ्या हातची कॉफी मिळाली ना, कसलं भारी वाटतं ग। जादू कॉफीची नाही हं, कॉफी मिळताना मला जी तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल मिळते ना, अगदी कातील स्माइल, त्याची सगळी जादू आहे। आता सायली म्हणते, अहो ही जादू तुम्हाला प्रत्येक संध्याकाळी आणि आयुष्यभर बघायला मिळणार आहे। पण आता बायकोचं कौतुक पुरे, तिच्या प्रश्नांची उत्तरं द्या बरं। या सोन्याच्या तुकड्याबद्दल तुम्हाला काही कळलं का हो? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही ना, अगं ऑफिसमध्ये 2 ज्वेलर आले होते, त्यांनी तपासून सांगितलं की हे सोनं खूप जुनं आहे आणि ते खूप वर्षा आधी बनवलेलं आहे म्हणे। सायली म्हणते, अहो पण आपल्याला वाटलं होतं ना साक्षीच्या दागिन्याचा हा तुकडा असेल। मला एक गोष्ट कळत नाहीये, साक्षीचे कपडे इतके आधुनिक असतात, म्हणजे मॉडर्न म्हटलीये सायली, आणि तिचे दागिने हे असे जुने, हे काय असेल नेमकं? अर्जुन म्हणतो, हो ना, मला पण तोच प्रश्न पडलाय। आता बघा हं, प्रिया उगाचच वर येते टाइमपास करायला। अर्जुन आता सायलीच्या हातात देतो तो सोन्याचा तुकडा, तेव्हा सायली तो तुकडा बऱ्याच वेळ न्याहाळत असते। एक पेंडेंटचं म्हणजे लॉकेट असतं ना गळ्यातलं, त्याचं तुटलेलं काहीतरी तुकडा येतो। बरं आता प्रियाचा वेळ जात नाही म्हणून प्रिया फक्त टाइमपास करायला आलेली असते सायलीच्या खोलीत। ती तिथे येऊन काय बडबडते बघा, काहीतरी आपलं टाइमपास करायचं, आपलं प्रिया ना कमाल आहे बाबा। तर आता सायली तो सोन्याचा तुकडा पाहत असते आणि प्रिया विचार करत असते, सायली तू मला तोंडावर पाडतेस ना, तुला सोडणार नाही मी आता। सायली म्हणते, अहो आता माझ्या लक्षात आलंय, बघा ना अगोदर नव्हतं लक्षात आलं, पण आता नजरेला कळतंय हे डिझाईन फारच जुनं आहे हो। अर्जुन म्हणतो, तरी मला असं वाटतंय की हा जो तुकडा आहे ना सोन्याचा, तो साक्षीचाच असणार आहे। बायको तुम्हाला सांगितलं होतंस ना आश्रमात असले दागिने कोणीच वापरत नव्हतं। सायली म्हणते, अहो आमच्या आश्रमात कुठे कोणाला सोनं परवडत होतं, असं हिरे बिरे लागलेले दागिने तर विषयच सोडा यांचा। अर्जुन आता उठून उभा राहतो आणि म्हणतो, या दागिन्याचा ओरिजिनल मालक कोण आहे, या दागिन्याचा मालक हे तर आपल्याला आता शोधलंच पाहिजे, आणि त्यातनं साक्षीचा दागिना जर निघाला तर आश्रम केसमध्ये आपल्याला तिला बरोबर शिक्षा देता येईल। आणि हो, ते ज्वेलर आहेत ना बायको, ते सांगत होते की याचं मेकिंग जरा नॉर्मल वाटत नाहीये। सायली म्हणते, म्हणजे हा दागिना खास बनवून वगैरे घेतलाय असं काही वाटतंय का? अर्जुन म्हणतो, असंच काहीतरी वाटतंय। आता प्रिया यांच्या खोलीमध्ये येतीये असा थरार त्यांनी रंगवला। आता अर्जुन आणि सायली या तुकड्याबद्दल, या सोन्याच्या तुकड्याबद्दल पुढे काही बोलणार, तेवढ्यात प्रिया जोरात यांचा दरवाजा लोटते बरं का। हिला काही मॅनर्स आहेत का? दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये चालली आहे ही, अशी धाडकन दरवाजा उघडाव का? त्यातनं रात्रीची वेळ आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि तो अर्जुन तिथेच आहे, म्हणजे रूम मध्येच आहे, आणि प्रिया अशी डायरेक्ट येते त्यांच्या रूम मध्ये, काहीतरी दाखवतात। बरं आता येतीच्या येती आणि धाडकन दरवाजा अशी उघडते, म्हणते सायली, आणि आता असं बोलल्यानंतर सायली दचकते आणि तिच्या हातातला तो तुकडा खाली पडतो। लगे अर्जुन आणि सायली घाबरतात। बरं तुकडा पडतोच्या पडतो आणि बरोबर हिच्या पायाजवळ येऊन पडतो। आता ती त्या तुकड्याला उचलते, किती वेळ बघते, अर्जुनला टेन्शन, सायलीला टेन्शन, दोघं भांबावून जातात। किती वेळ एकमेकांकडे असे भेदरलेल्या नजरेने बघतात। अरे देवा, हिला काही कळलं का काय? बरं ती सुद्धा असा आविर्भाव आणते चेहऱ्यावर, कशी तुमची चोरी पकडली? आता एवढं सगळं यासाठी बोलतीये कारण त्यांनी एवढं मोठं म्युझिक लावलं नाही यांच्या एकमेकांकडे पाहण्यात की विचारूच नका। मग अर्जुन घाबरतो, सायली नेहमीप्रमाणे ती बाजू सांभाळून घेते। प्रिया खूप वेळ बघत असते या दोघांकडे आणि विचारते, हे काय आहे? सायली म्हणते, अरे हा, अहो हाच तर तो तुकडा आहे ना तुमच्या गळ्यातला। अहो ते नव्हतं आणलं का तुम्ही गळ्यातलं? अहो ते त्याचं पडलंय, ते तुटलंय, तुम्ही जरा बसवून द्याल का? नाहीतर एक काम करते, मीच जाते ना सोनाराकडे आणि बसवून घेते हा तुकडा। आता सायली असं बोलत असताना अर्जुनला जरा आधी टेन्शन आलंय असं दाखवलंय। आता ही प्रिया किती वेळ या दोघांकडे बघत असते, ऑब्झर्व करत असते, खरं बोलताय का खोटं बोलताय। पण सायलीने सुद्धा अगदी प्रियाचा वसा बरोबर चालवला त्या क्षणापुरता। तिला लक्षात सुद्धा येऊ दिलं नाही की ती खोटं बोलतीये। अर्जुन म्हणतो, बायको मी तुला करू का ड्रॉप जाताना त्या सोनाराकडे? सायली म्हणते, नको हो, जाईल माझी मी, आणि तो विषय रफादफा केला लगेच या दोघांनी। सायली म्हणते, काय ग प्रिया, तुझं काय काम आहे इथे? प्रिया म्हणते, मग काय तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकायला आले असं वाटतंय का तुला?
सायली विचार करते, बरं झालं हिला काही संशय नाही आला, असं मनातल्या मनात ती विचार करते. अर्जुन म्हणतो, कशाला आली आहेस ग तू इथे? मग प्रिया म्हणते, तुझ्या बायकोला खडसवायला आले मी. अर्जुन आता तिच्याकडे असा बघायला लागतो की नेमका आता हिचं काय तमाशा आहे पुढचा. प्रेक्षकांना आजचा एपिसोड त्यांनी छान दाखवला, एकदम मनोरंजक वाटलाय. प्रिया आता हा एकदम बालिश प्रयत्न करते. सायलीला म्हणते, सायली हे बघ सायली, तू मला घरच्यांसमोर कितीही तोंडावर पाडायचा प्रयत्न केलास ना, तरी तुला या घरामध्ये काडीची पण किंमत मिळणार नाहीये. या सगळ्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली मी लाडकी सून आहे आणि तू दोडकी आहेस, हे कायम लक्षात ठेवायचं. सायलीने हिला भावच नाही दिला. प्रेक्षकांनो, अशा लोकांची बरं मजा येते जेव्हा त्यांना भाव नाही मिळत. आता बघा कशी मजा येते. प्रिया आता जेव्हा अशी बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो, ए बायको, हे दोडकी काय असतं ग? हे काय आहे दोडकी? सायली हसून म्हणते, अहो जाऊ द्या, अहो हिच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देत आहे, कशाला अर्थ लावताय हिच्या बोलण्याचे, जाऊ द्या, सोडून द्या. लगेच प्रिया म्हणते, ए सायली, मला हलक्यात घेऊ नको, महागात पडेल तुला, हे सगळं लक्षात ठेव. सायली म्हणते, महागात पडेल याचा विचार नको करूस प्रिया. अगं आता याचा विचार कर की घरच्यांना आता खरं खोटं कळायला लागलंय. अगं तुझा हा खोटेपणा आणि तुझं खरं रूप जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना प्रिया, तेव्हा तुझी काय अवस्था होईल ना, त्याचा विचार करायला लाग आता प्रिया. आता बघा ही थोडीशी घाबरते. मग सायली म्हणते, अगं प्रिया, जेव्हा खरं रूप येईल ना तुझं सगळ्यांसमोर, तेव्हा लाडकीची दोडकी व्हायला तुला पण वेळ लागणार नाही. प्रिया आता पुढे काही उत्तर देणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, अरे लगा मिसेस सायली सुभेदार का सिक्सर. प्रिया म्हणते, ए अर्जुन मी. आता तेवढ्यात खालून प्रतापरावांचा आवाज येतो बरं का. ते म्हणतात, अरे रविराज, प्रतिमा, या या या. सायली म्हणते, अहो रविराज काका आणि प्रतिमा त्या आले, अहो चला चला खाली जाऊयात. आता हे दोघं खाली जाणार तेवढ्यात प्रिया विचार करत असते, अरे यार हे कशाला आले दोघं जण, आणि तो किल्लेदार त्या अर्ध्या मेंदूला घेऊन कशाला आला. अर्जुन तिला बघतो आणि म्हणतो, ए काय झालं ग? अगं तुला अजून काही ऐकवायचं आहे का? म्हणजे सायलीकडून काही अजून ऐकून घ्यायचं राहिलंय का? सायली म्हणते, अगं दोन्ही गोष्टींचा विचार नको करूस प्रिया, तुझे आई बाबा आलेत ना, त्यांचं स्वागत नाही करणार तू? त्यांचा येण्याचा आनंद दिसत नाहीये ग तुझ्या चेहऱ्यावर? प्रिया आता चेहऱ्यावरचे हावभाव बदलत म्हणते, का होणार नाही मला आनंद? हे काय बघ, आनंद बघ माझ्या चेहऱ्यावरचा, हे बघ माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि मोठी स्माईल आणत म्हणते, आई बाबा आलेत माझे, चला, असं करून खाली गेली आहे. अर्जुन आता तिचीच कॉपी करतो आणि म्हणतो, आई बाबा आले माझे, कशी बोलते बघा ना. सायली म्हणते, जाऊ द्या, चला आपण खाली जाऊयात. आता रविराज आणि प्रतिमा आत्या या अस्मिताला कॉंग्रॅच्युलेशन द्यायला आल्यात. रविराज आणि प्रतिमा आत्या खूप खुश असतात. रविराज म्हणतात, अभिनंदन तुझं अस्मिता, अभिनंदन. अगं तुझ्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचा क्षण आलाय बाई. आता अस्मिता छान गोड लाजते आणि मग या प्रतिमा त्या म्हणतात, अगं बाई, कल्पनाने फक्त सांगितलं की तू आली, लगेच आलो ग भेटायला, आणि इथे आल्यानंतर एवढी मोठी आनंदाची बातमी कळली आहे बघ. कल्पनाताई स्माईल करायला आणि प्रतिमा त्याला म्हणतात, अगं प्रतिमा, ही बातमी अशी फोनवर थोडीच देतात. मग अस्मिता पण स्माईल करत असते. सगळेजण खुश आहेत, एकटी आपली प्रिया सोडली तर. आता इथे खूप मजा येते बरं का. शेवटी हे सगळे असे एकत्र आले ना की ते मस्त सीन रंगवतात, हे तितकंच खरं आहे. प्रतिमा त्या खूप कौतुकाने म्हणतात, ए अस्मिता, तुला काहीही खावंसं वाटलं ना तर मला अगदी हक्काने सांग बेटा. अस्मिता म्हणते, हो आत्या, सांगेल, नक्की नक्की सांगेल. प्रतिमा त्या मग हक्कानेच म्हणतात, अगं बाई, इथे तुझी काळजी घ्यायला सायली आहेच म्हणा. आता सायली स्माईल करते त्यांच्याकडे पाहून. आता प्रियाला लगेच जलसी होते. प्रिया म्हणते, आई मी सुद्धा आहे बरं का. इथे हसू आलं मला. आता ती म्हणते कशी, आई मी काही अस्मिताला कमी पडू देणार नाही आता काहीही. प्रेक्षकांनो, कंसात सांगायचं झालं की आता ही रोज हॉटेलचं मागवणार आहे अस्मितासाठी. असो तर आता बघा अश्विन म्हणतो, अगं आत्या, तुला एक सांगायचं आहे, म्हणजे अस्मिताची काळजी तिची सासू घेणार आहे. पण एक मिनिट, अरे खरी ब्रेकिंग न्यूज तिच्या प्रेग्नेन्सीची नाही आहे. अरे रविराज काका, माहितीये का, अरे अस्मिताई आता तिच्या सासरी असणार आहे म्हणे आणि अधूनमधून आपल्या घरी येणार आहे. अरे ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सगळेजण अस्मिताची टर उडवायला लागतात. पूर्णाजी, या कल्पनाताई, सायली, प्रिया सगळेच असतात अस्मिताला.
बिचारी अस्मिता. प्रेक्षकांनो, कलाकार खूप एफर्ट घेत असतात त्यांच्या कामासाठी, रोलसाठी. असं नावं नका हो ठेवत जाऊ. त्यांना बिचाऱ्यांना जसा अभिनय करायला सांगितला तसा ते करतात आणि मालिकेची कथा, पात्र जसे आहेत तसे ते रंगवतात. तर असो, आता सगळेजण स्माईल करतात. मग रविराज केसचा विषय काढ. ते अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, कोर्टातून निघाल्यानंतर मला त्या दिवशी भेटायचं होतं रे. अरे काय आर्ग्युमेंट केलंस तू त्या दिवशी, एकदम सुंदर बघ. आणि हे ऐकल्यावर प्रिया आता चांगलीच चपापते. रविराज म्हणतात, तू स्वतःचा मुद्दा तर मांडलासच, पण तू सरकारी वकिलाचा मुद्दा बरोबर खोडून काढलास अर्जुन. खरंच त्यामुळे तुझ्या बाजूने तो निकाल लागला बघ. अर्जुन म्हणतो, अरे ऑल थँक्स टू यू सिनियर. अरे तू जर त्या दिवशी मदत नसती केलीस ना, तर तो हरीशचा हँडरायटिंगचा रिपोर्ट माझ्या हातात एवढ्या लवकर आलाच नसता आणि ही केस मला जिंकताच आली नसती. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया सारखी या दोघांकडे बघते. आता रविराज म्हणतात, अरे आपण ही केस जिंकावं त्यामुळे मी तुला लागेल ती मदत करणारच होतो, त्यात काय एवढं. आता जेव्हा रविराज हे वाक्य बोलतात तेव्हा प्रियाच्या मनात प्रिया विचार करते, बापरे, आपण ही केस जिंकणार असं बोलला किल्लेदार. म्हणजे हा अर्जुनला मदत करायला लागलाय की काय. नाही नाही नाही, आता हे डेंजरस आहे खूप माझ्यासाठी. आता पुढे बघा, कल्पनाताई म्हणतात, तुम्ही दोघं जण साबुदाण्याची खिचडी खाल का. अरे देवा, प्रेक्षकांनो, 4 दिवसापासून यांची साबुदाण्याची खिचडी अजून बनलेली नाहीये. तो साबुदाण्याला बुरा आला असेल. असो, आता त्या विचारतात प्रतिमात्याला, तू खाशील का बाई हुसळ. मग त्या म्हणतात, नको नको अगं कल्पना, मला काही नकोय. आज भागवत एकादशीचा निर्जळी उपवास असतो मला. सायली म्हणते, अय्या प्रतिमात्या, तुम्हाला सुद्धा निर्जळी उपवास, भागवत एकादशीचा निर्जळी उपवास करता तुम्ही. मग आता या प्रतिमात्या म्हणतात, अगं हो, काल सुमन म्हणाली मला आज भागवत एकादशी आहे. मला का कोणाच ठाऊक, पण असं वाटलं की करूयात निर्जळी उपवास. प्रतापराव म्हणतात, अगं सायलीचा सुद्धा आज निर्जळी उपवास आहे. प्रतिमा, अगं म्हणूनच आम्ही म्हणत असतो की तुझ्या आणि सायलीच्या सवयी न बऱ्याच सारख्या आहेत ग. आता या मायलेकी आहेत हे आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो, पण त्या सगळ्यांना माहिती नाहीये ना. आता या पूर्णाजी जरा इमोशनल होऊन विचारतात, काय ग प्रतिमा, अगं भागवत एकादशीला आपण दोघीही उपवास करायचो, तुला अंधुकसं तरी आठवतं का ग बाई. आता त्यांनी हा विषय काढल्यानंतर प्रियाला येतं टेन्शन. प्रिया पाहायला लागते प्रतिमात्याकडे, आता यांना आठवतं का काय. पण आता उगाचच थोडा सस्पेन्स इथे क्रिएट केला त्यांनी. प्रतिमा त्या मानेने नाही म्हणतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरती जरा दुःख असतं. आणि पूर्णाजीच्या सुद्धा, म्हणजे पूर्णाजींना वाटत असतं की तिच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण तिने आठवावे प्रतिमात्याने. पण आता रविराज पटकन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, जाऊ दे प्रतिमा, डोंट वरी. आणि प्रिया डोळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकते की चला बाबा, या बाईला काही आठवत नाहीये. आता अश्विन म्हणतो, होतं असं कधी कधी मेमरी लॉसच्या पेशंटमध्ये. त्यांच्या मेमरीमध्ये बऱ्याच लहान सहान गोष्टी लपून बसलेल्या असतात, पण त्यांना म्हणजे त्या पेशंटला पण हे कळत नसतं. आता तशीच ही उपवासाची गोष्ट प्रतिमा आत्याच्या मेंदूमध्ये कुठेतरी नक्की असणार, पण तिला आठवत नाहीये एवढं. रविराज आता लगेच वातावरण बदलतात, विषय बदलतात. सायलीचे बाबा शोधतात. ते पटकन म्हणतात, माझा काही निर्जळी उपवास नाहीये बरं का, मला अगदी काहीही चालेल, तुम्ही केलेलं सगळं खाणार आहे मी अगदी व्यवस्थित. आणि सगळे एकदम खुश होतात आणि ते सहज विचारतात, काय ग ए तन्वी, अगं बाई तू पण निर्जळी उपवास केला की काय बाई, काही फळं बिळं खाऊन घे हं. आता पूर्णाजी आता एकदम सासू झाल्यावर का, शेवटी सासू ती सासूच. आता ते जेव्हा म्हणतात फळं वगैरे काहीतरी खाऊन घे बाई, आता अस्मिताला पण जरा लाजल्यासारखं होतं. पूर्णाजी म्हणतात, रविराज, तन्वीने ना नाही केलाय उपवास, तसं त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही आहे, पण हल्ली ना रविराज, तन्वी खोटं बोलायला लागली बरं. पूर्णाजी जेव्हा असं बोलतात तेव्हा सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने तन्वीकडे गेलेत. हा म्हणजे नेमकं काय खोटं बोलली आता ही. पूर्णाजी म्हणतात, तन्वी, जितक्या लवकरात लवकर ही सवय सोडता येईल ना, तेवढ्या लवकरात लवकर सोड बाई. आता हा अश्विन टेन्शनमध्ये तो म्हणतो, अगं पूर्णाजी, म्हणजे तन्वी काय खोटं बोलली आज. प्रियाचा चेहरा बघा कसा झालेला असतो, काळा पांढरा.
प्रतिमा त्या रविराज सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने आणि रागाने बघायला लागतात. आता यांच्याकडे चर्चेचा विषय झालाय की तन्वी आज काय खोटं बोलली. आता पूर्णाजी कल्पनाताई दोघी एकमेकींकडे बघायला लागतात. आता पोरीची पोरगी काय त्या पोरीकडे चुगली करणार प्रेक्षकांनो. बघा हा, जरा धर्मसंकट आलंय पूर्णाजीला. आता पूर्णाजी पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली पटकन वातावरण बदलते आणि म्हणते, अहो काही नाही हो अश्विन भाऊजी, अहो प्रतिमा त्या, अहो तुमची साडी काय सुंदर आहे हो, अहो कुठून घेतलीत ही साडी. मगाशी त्यामुळेच म्हणले प्रेक्षकांनो की सायली रविराजांची मुलगी शोभते. उगाचच खरं आहे ना प्रेक्षकांनो, सायलीचं विनाकारण घरात वाद वाढवण्यात अर्थ नसतो ना. आणि त्या प्रियाला काय उपयोग आहे काही बोलून, ते पालथ्या गड्यावर सगळं पाणीच आहे. पण आता सायलीने एवढी सुंदर बाजू सांभाळली ना, मला आवडला बाई हा प्रसंग. आता पूर्णाजींना आणि कल्पनाताईंना पण छान वाटतं, त्या पण बिचाऱ्या त्या धर्मसंकटातून सुटल्या. आता ही प्रिया बघायला लागते सायलीकडे. जेव्हा सायली विचारते, प्रतिमा त्या ही साडी कुठून घेतलीत तुम्ही. अर्जुन जरा राग बघतो सायलीकडे, पण सायली ती बाजू नंतर सांभाळते. आता ह्या प्रतिमा त्या म्हणतात, अगं सायली मला माहिती नाही ग, हे सगळं सुमन सांभाळते. सायली म्हणते, अय्या सुमन काकूची चॉईस खूपच सुंदर आहे हा. आणि हा विषय लगेच रफादफा होतो आणि हा सीन पण इथे संपून जातो. त्यानंतर लगेचच मैपत आणि नागराजचा सीन दाखवलाय. छान आहे ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. चालता चालता माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आता नागराज मैपत जवळ त्याचं दुःख हलकं करतोय आणि म्हणतोय कसा, तुला सांगतो मैपत, अरे मला असं वाटायला लागलंय ना की ती रेती असती ना, रेती बारीक बारीक रेती, अरे ती रेती मी अशी मुठीत धरली आहे आणि ती हळूहळू माझ्या बोटांच्या फटीतून निष्ठून चालली आहे. गेले 25 वर्ष स्वप्न पाहतोय रे मी. माझ्या दादाचा एकूण एक पैसा माझ्या नावाचा झाला असता तर झालं असतं रे, झालं असतं. माझं स्वप्न खरं झालं असतं. पण या विलास मर्डर केसमुळे ना वाट लागली रे, वाट लागली आहे सगळ्यांची. खरं तर प्रेक्षकांनो नागराजने 25 वर्ष मेहनत केली असती तर रविराजांपेक्षा कितीतरी पुढे तो गेला असता. पण असो, आयत्या बिळात नागोबा म्हणतात ते खरं आहे. मैपत ते सगळं ऐकतो नागोबाचं आणि म्हणतो, तुमचं स्वप्न सोडावं नागराज शेठ. इथे मी माझ्या पोरीला सोडवायचा प्रयत्न करतोय 2 वर्षापासून, काही घडत नाहीये आणि सगळीकडे तो अर्जुन सुभेदार जिंकायला लागलाय. असं म्हणून त्याने त्याच्या हातात असलेली ती काचेची बाटली जोरात जमिनीवर आपटली आहे आणि दारूच्या नशेमध्ये त्याने एक काच उचलली आहे आणि नागराजला म्हणतो कसा मैपत, नागराज शेठ ही काच त्या अर्जुन सुभेदारच्या पोटात खुपसली तर सगळा मामला फिटून जाईल. ना वकील, ना ती केस, ना ती चैन, सगळा मामला एक खुपसू का खुपसू. नागराज म्हणतो, ए येड्या काही बोल नको असं फालतू. आता मैपत म्हणतो, नाही नाही मी तर खुपसणारच आहे ही काच. त्यावर नागराज म्हणतो, ए बाबा ती विलास मर्डरची केस राहील बाजूला आणि तू तुझ्या पोरीसोबत जाशील खडी फोडायला जेलमध्ये. काही बोलतो का रे मैपत. मैपत म्हणतो, आजवर मी एवढे खपवले, एवढे मुर्दे पाडले, या अर्जुन सुभेदारचा मुर्दा पाडायला काय लागणार आहे. कोणाची हिंमत नाही लागली मला हात लावायची. त्यावर नागराज म्हणतो, ए बाबा मैपत, अर्जुन सुभेदार वेगळं प्रकरण आहे बरं, त्याचा मर्डर पचणार नाही तुला. काय बोलतोय मैपत, काय बोलतोय. एवढाच काय तो सीन होता मैपत आणि नागराजचा. त्यानंतर सायली अर्जुनचा सीन दाखवलाय आणि आता हा शेवटचा सीन आहे आजच्या मालिकेचा. आता अर्जुन सायलीचं कौतुक करायला लागतो, यार बायको तू ना खूप मस्त बाजू सांभाळलीस आणि तो टॉपिक चेंज केलास हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं. पण काय ग, आता अर्जुनला क्युरियोसिटी असते की काय झालं होतं तन्वीच्या बाबतीत. तो सहज विचारतो, काय ग खरंच सांग बायको, काहीतरी सिरियस झालं होतं ना तन्वीच्या बाबतीत. पूर्णाजी असं एकदम सिनियरच्या समोर बोलणार नाही ग की तन्वी खोटं बोलायला लागली आहे वगैरे. सायली म्हणते, झालं होतं काहीतरीच नेहमीसारखं, जाऊ द्या ना, कशाला याद पडताय तुम्ही. आणि मी मगाशी म्हटले ना तुम्हाला, आता सगळ्यांना खऱ्या खोट्यातला फरक आपोआप दिसायला लागलाय, त्यामुळे आपण टेन्शन नाही घ्यायचं. आणि तुमची बायको पण आता काही गप्प बसत नाही. प्रियाची सगळी कारस्थानं मी तिथल्या तिथे उघडी पाडत असते एवढंच. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोची हुशारी बघितली बरं मी मगाशी. जेव्हा सोन्याचा तुकडा तन्वीच्या हातात होता ना बायको, तेव्हा कसला घाबरलो होतो ग मी. पण तू ती बाजू परफेक्ट मॅनेज केलीस. सायली म्हणते, अहो एवढी हुशारी तर मी दाखवायलाच हवी नाही का. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराची बायको आहे मी, बाबा शोभायला नको का मला. अर्जुन हसतो आणि म्हणतो, खरं सांगू बायको,
अगं हल्ली तर मला कोर्टात असं वाटायला लागलंय की मी सायली सुभेदारांचा नवरा शोभतो की नाही. सायली म्हणते बरं बरं बरं, आता एकमेकांचं कौतुक करायची स्पर्धा नाही लावायची आपल्याला. अहो त्या दागिन्याच्या तुकड्याबद्दल प्रियाला संशय आला नाही, हे महत्वाचं आहे की नाही. बरं मला सांगा, तुम्ही तो सोन्याचा तुकडा भिंगातून वगैरे बघितला का. आता अर्जुन म्हणतो अगं ॲक्च्युली सायली मी तेच करणार होतो, पण ते सोनार आले होते ना माझ्या ऑफिसमध्ये, त्यांनी ते सगळं केलं आहे ऑलरेडी. त्यांनी एक दगड पण आणला होता बघ सोबत, त्यावर त्यांनी ते घासला पण तो तुकडा. आता सायली म्हणते पण त्या सोनाराकडे अर्जुन सुभेदारांची नजर नाही आहे, त्यांना फक्त सोनंच दिसलं असेल. अहो तुम्ही जरा नीट पाहिलं का, म्हणजे एखादी गोष्ट आणि एखादी वस्तू त्यांच्या नजरेतून सुटली असेल तर, पण त्यांना जर ती महत्त्वाची नसेल वाटली तर असं झालं असेल ना. आता सायलीचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या नजरेखालून तो सोन्याचा तुकडा बघा, त्यासाठी एवढा डायलॉग आपल्याला ऐकवला. आणि प्रेक्षकांनो जरा जोकच आहे नाही का, म्हणजे सोनार आले आणि त्यांनी हॉलमार्क बघितला नाही त्या सोन्याच्या तुकड्यावरचा, ही जरा विशेष वाटली मला बाब. पण असो, अर्जुनच्या डोळ्यातून अर्जुनला बघायचं आहे ना, त्यामुळे आता अर्जुनच पाहणार. तर असो प्रेक्षकांनो, एपिसोड आज इथे संपलाय, पण पुढचा धमाकेदार प्रोमो ऐकून जा. आता अर्जुनने ते सगळं भिंगातून पाहिलंय आणि त्यात त्याला कळलंय कसला तरी नंबर आहे बघ सायली इथे, CJK9. अगं हॉलमार्कचा नंबर दिसतोय, ज्या दुकानातून ही ज्वेलरी खरेदी केली ना त्याचा नंबर दिसतोय. आता त्याने लगेच नेटवर सर्च केल्यावर त्याला कळलंय, अगं सायली बघ, अगं चांदेकर ज्वेलर्स, अगं हा तर अद्वैतच्या दुकानात बनवला गेलाय. आता लगेच अर्जुन सायली अद्वैतच्या दुकानात दिसताय आणि आता अर्जुनने त्याला सगळं सांगितलंय, हा सोन्याचा तुकडा बघ अद्वैत, अरे त्याच्या मागचा हॉलमार्क तुमच्याच दुकानाचा आहे, कोणाचा आहे हा दागिना आणि कोणी विकत घेतलाय, मला याचे रेकॉर्ड असेल तर दे ना प्लीज. आणि प्रेक्षकांनो एक मस्त प्रोमो जो आलाय, म्हणजे मागेच आलाय, त्याचाही रिव्ह्यू देते. आता अद्वैतला हे सगळं कळतंय आणि हा जो सोन्याचा तुकडा आहे ना, कालिंदी महाडिक नावाच्या बाईचा आहे, ती त्या सोन्याच्या तुकड्याची मालकीण आहे. आणि आता तो तुकडा चैतन्याला दाखवतो अर्जुन अद्वैतकडनं माहिती घेऊन. ज्या डेटला तो तुकडा विकत घेतला गेला ती डेट म्हणजे सायलीच्या वाढदिवसाची तारीख आहे आणि ही माहिती चैतन्याकडून मिळते अर्जुनला, ती डेट जेव्हा तो त्याला सांगतो. आणि आता हा तुकडा साक्षीचाच आहे हे सिद्ध झालंय, पण आता कालिंदी महाडिक नावाच्या कॅरेक्टरची या मालिकेत एंट्री असणार आहे, त्यामुळे एपिसोड रिव्ह्यू बघायला मज्जा येणार आहे प्रेक्षकांना. कोर्टाचे प्रेक्षकांनो, ही कालिंदी महाडिक माझ्या अंदाजे साक्षीची आई असणार आहे, हे आपण बऱ्याच दिवसापासून चर्चा करतोय. पण आता नेमकं बघूयात की कालिंदी महाडिक नेमकी ही आहे तरी कोण, आणि त्यामुळे अर्जुनच्या केसला वेगळी कलाटणी मिळेल का, बघत राहू ठरलं तर मग. आणि रिव्ह्यू मात्र ऐकू माझ्या चॅनलवर. तर प्रेक्षकांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आवर्जून करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.